मध्ये छडी होती आणि सरळ सांगायचे की छडी वाजे छमछम आणि विद्या येई घमघम। आता छडी राहिली नाही, सरकारने छडी काढून घेतली आणि ही पिढी थोडीशी अस्ताव्यस्त झाली, यांच्यावर कुठले बंधन राहिली नाही आणि संस्कार नावाची जी गोष्ट होती ती थोडीशी सैल होत चालली काय असं वाटतं मला। या ठिकाणी मला वाटतं की पुन्हा शासनानं गुरुजीच्या हातामध्ये जर छडी दिली तर ही पिढी अगदी योग्य पद्धतीने घडेल असं मला माझं वैयक्तिक मत आहे। या विषयाची मी या ठिकाणी 4 ओळी सादर करतो। शीर्षक आहे छडीचं योगदान। सरकारनं गुरुजीच्या हाती पुन्हा छडी द्यावी, सरकारनं गुरुजीच्या हाती पुन्हा छडी द्यावी, गुरुजीनं पुन्हा ही पिढी रास्त घडवावी। सरकारनं गुरुजीच्या हाती पुन्हा छडी द्यावी आणि गुरुजीनं उद्याची ही पिढी रास्त घडवावी। छडी हाती असली म्हणजे गुरुजी मारकुटे असतात का? छडी हाती असली म्हणजे गुरुजी मारकुटे असतात का? छडीनं फळ्यावरची अक्षर, अंक, चित्र दाखवता येत नाहीत का? पोलिसांच्या हाती दंडुका असतो म्हणून ते सदाच मारतात का? पोलिसांच्या हाती दंडुका असतो म्हणून ते सदाच मारतात का? गरजेपुरता वापराविना गुंड मवाली वठणीवर येतील का? बापूच्या हाती होती काठी म्हणून त्यांनी हिंसा घडवली का? बापूंच्या हाती होती काठी म्हणून त्यांनी हिंसा घडवली का? जात, धर्म, भाषा, प्रांत भेदभाव करून त्याच्याही पलीकडे त्यांनी मानवता घडवली। ही मानवता त्यांनी कधी सोडली का? छत्रपतींच्या हाती होती तलवार, छत्रपतींच्या हाती होती तलवार म्हणून त्यांनी सतत घाव दिले का? छत्रपतींच्या हाती होती तलवार म्हणून त्यांनी सतत घाव दिले का? रयतेचा राजा म्हणून जनामनावर नाव असेच कोरले का? न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे म्हणून ती आंधळी आहे का? न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे म्हणून ती आंधळी आहे का? हातातल्या तराजूवर जनतेला विश्वास नाही का? असे काही प्रश्न या माध्यमातून होतात। शैक्षणिक क्रांतीने सक्षम होतील ह्या पिढ्या, शैक्षणिक क्रांतीने सक्षम होतील ह्या पिढ्या, तेव्हा समाजाची उंची आपोआप वाढत जाईल। शैक्षणिक क्रांतीने सक्षम होतील ह्या पिढ्या तेव्हा समाजाची उंची आपोआप वाढत जाईल। गुरुजीचं योगदान आणि छडीचा सन्मान आपोआप देशाच्या प्रगतीमध्ये रुजून जाईल, आपोआप देशाच्या प्रगतीमध्ये रुजून जाईल। संयोजकाचा आभार, सर्वांचे धन्यवाद देऊन